आणि आता बातमी पुण्यासह महाराष्ट्राची सुद्धा काळजी वाढवणारी। पुण्यामध्ये गुलेन-बारी सिंड्रोम अर्थात जीबीएस या आजाराचे 163 संशयित रुग्ण आढळलेले आहेत, तर 5 संशयित रुग्णांचा मृत्यू सुद्धा झाला आणि आता साताऱ्यातही जीबीएसचे संशयित रुग्ण सापडल्याने काळजी वाढलेली आहे। जीबीएसमुळे पुणेकरांच्या काळजीत वाढ। पुण्यामध्ये 163 संशयित रुग्ण, 5 जणांचा मृत्यू। पोल्ट्री आणि विविध पक्ष्यांसह मातीचा अभ्यास सुरू। पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून गुलियन-बॉरी सिंड्रोम अर्थात जीबीएस या आजाराचे रुग्ण वाढतायत। पुण्यामध्ये आतापर्यंत जीबीएसचे 163 संशयित रुग्ण आढळले असून 5 संशयित रुग्णांचा मृत्यू सुद्धा झालाय आणि म्हणूनच पुणे महानगरपालिका आणि राज्य शासनासह केंद्र सरकारच्या विविध पथकांकडून पाण्याचे नमुने सुद्धा तपासण्यात आले। तसंच पशुसंवर्धन विभागाकडून खडकवासला इथल्या पोल्ट्रीसह माती आणि पक्ष्यांच्या घशातले सॅम्पल तसंच विष्ठेतल्या सॅम्पल्सची तपासणी होतीये। महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या काही दिवसांपासून जीबीएसमुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे। पुणे महानगरपालिकेने नव्याने समाविष्ट केलेल्या गावांमध्ये या आजाराचे रुग्ण सापडतायत। सुरुवातीला नांदेड गाव इथल्या विहिरीतल्या दूषित पाण्यामुळे जीबीएस पसरल्याचं सांगितलं गेलं आणि म्हणूनच पुणे पालिकेने सिंहगड रोड, किरकटवाडी, नांदेड गाव आणि धायरी भागातल्या जलशुद्धीकरण केंद्रांची तपासणी केली। त्यामध्ये 19 प्लांटमध्ये दूषित पाणी असल्याचं समोरही आलंय। त्यानंतर आयुक्तांनी या प्लांटवर कारवाई करण्याचे आदेशही दिले। रुग्णसंख्या जर आपण बघितलं तर कमी डिक्रीजिंग आहे, पण पूर्णपणे अजूनही बंद झालेले नाही। त्यामुळे आपण भविष्यामध्ये ज्या काही सूचना प्राप्त होत आहेत केंद्र शासनाकडून, राज्य शासनाकडून, याच्या पूर्णपणे उपाययोजना सगळं वरिष्ठ अधिकाऱ्यापासून सर्व फील्डपर्यंत अत्यंत बारकाईने ह्या सगळ्या आजाराकडे लक्ष केस बाय केस चालू आहे। पुण्यामध्ये जीबीएसचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा विशेष खबरदारी घेतली जाते। त्याचाच एक भाग म्हणून मुंबई आणि पुण्यातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याचा निर्णय नांदेड जिल्हा आरोग्य विभागाने घेतलेला आहे। अशक्तपणा, वीकनेस असेल किंवा पॅरालिसिस ज्याला म्हणतो आपण, हे सुरुवातीला लक्षण आहे त्याचं आणि तो पॅरालिसिस हळूहळू पायापासून सुरू होऊन रेस्पिरेशन पर्यंत येत असतो। त्यामुळे इम्युनोग्लोबिन्स देणे आणि व्हेंटिलेटरी सपोर्ट आणि ऑक्सिजन सपोर्ट हा एक महत्त्वाचा त्याला एक ट्रीटमेंट आहे आणि निश्चितच कोणी घाबरायचं मुळीच कारण नाही। जीबीएसच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यामध्ये काळजी घेतली जात असताना आणि पुण्यामध्ये जीबीएस बाधित रुग्णसंख्या वाढत असताना तिकडे सातारा जिल्ह्यातही 6 जीबीएस बाधित संशयित रुग्ण सापडले आणि त्यामुळे साताऱ्यातही सध्या विशेष काळजी घेतली जाते। आरोग्य सेवकांची कमतरता आहे किंवा काही डॉक्टर्सची कमतरता आहे, ते त्वरित डॉक्टर्स तेवढे देण्याच्या बाबतीमध्ये वर सगळ्या लोकांशी मी चर्चा करून घेणार आहे, आरोग्य मंत्र्यांशी देखील चर्चा करून घेणार आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीची काळजी घेण्याच्या दृष्टीने देखील आम्ही पावलं टाकत आहोत। कोरोनाच्या जागतिक संकटातनं आपण आता कुठे सावरतोय, त्या मानानं जीबीएसचा धोका तसा तुलनेनं फारच कमी आहे। तरी सुद्धा वाढती जीबीएस बाधित रुग्णसंख्या पाहता राज्याचा आरोग्य विभाग सावध झालेला आहे आणि म्हणूनच आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचं पालन करणं नागरिकांनी गरजेचं आहे। पुण्याहून अमोल धर्माधिकारीसह कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, नांदेड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।